इंस्टाग्रामवरील ओळख गोव्यातील वृद्धाच्या जीवावर बेतली. रात्री महिलेशी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केल्याने या वृद्धाला कायमचेच संपवण्यात आले. त्यानंतर आरोपी वृद्धाची गाडी, दागिने, मोबाईल घेऊन पसार झाले. मात्र त्यांना नवी मुंबई येथील गुन्हे शाखा कक्ष 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या पथकाने 4 फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्यातील पाली नागोठणे रोडवर अटक केली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की उत्तर गोवा पोरवोरिम येथील निम्स बादल यांची आरोपी महिला वय वर्ष 22 हिच्यासोबत इंस्टाग्राम या सोशल मीडियामार्फत ओळख झाली. या ओळखीमुळे सदर महिलेला निम्स बादल यांनी गोवा येथे फिरण्यासाठी आमंत्रित केले. आरोपी महिला, तिचा सहकारी आणि त्यांचा मित्र कुणाल, राहणार भोपाळ, मध्य प्रदेश असे 3 जण उत्तर गोवा येथे निम्स बादल यांच्याकडे 3 फेब्रुवारी रोजी आले होते. त्यांना आणण्यासाठी निम्स बादल यांनी GA03AF 9224 या गाडीची व्यवस्था केली होती. या सर्वांची राहण्याची व्यवस्था मृत निम्स बादल यांनी त्यांच्या राहत्या बंगल्यात केली होती. सदर विलामध्ये असताना रात्रीच्या सुमारास निम्स बादल यांनी महिलेसोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वाद देखील झाला. वादाचे पर्यावसन मारहाणीत झाले. आरोपी महिला व 2 इसमांच्या मारहाणीने बादल यांनी जीवनज्योत मालवली. त्यानंतर आरोपींनी फॉर्च्युनर कार, अंगावरील दागिने, मोबाईल फोन असा एकूण घेऊन 47,82,000 रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. ते गोव्यातून महाराष्ट्रात आले. गोवा पोलिसांनी भोपाळ, मध्य प्रदेश येथील 1 पुरुष इसम व 1 महिला आरोपी हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा पार करून रायगड जिल्ह्यात आले असल्याची माहिती वाशी, नवी मुंबई येथील गुन्हे शाखेला दिली. त्यानुसार कक्ष 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी त्यांच्या नेटवर्कद्वारे गोपनीय माहिती मिळवली व पोलीस उपनिरीक्षक सचिन बाराते, पोलीस हवालदार बालाजी चव्हाण, पोलीस हवालदार सुमंत बांगर, विश्वास भोईर यांचे पथक तयार केले. त्यानंतर पाली पोलीस ठाण्याची मदत घेतली. पाली नागोठणे रस्त्यावर फिल्डिंग लावली. त्यानुसार गोव्यातून पळून आलेले आरोपी फॉर्च्युनर कारसह सापडले. अटक केलेल्या आरोपींना वाशी, नवी मुंबई येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून त्यांची चौकशी करून त्यांच्याकडून या हत्येबाबत माहिती घेतली. शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, अलिबाग. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.